आता संपूर्ण या स्थानकाचा ताबा सध्या पोलिसांनी घेतलेला आहे। पोलीस या ठिकाणी आजूबाजूच्या गल्ली बोळातून जे आंदोलक आहेत, ज्यांनी दगडफेक केलेली, अशा सगळ्यांना ताब्यात घेत आहेत। दरम्यानच्या काळात आपण बघितलं की बाहेरच्या बाजूला असलेल्या एका एसटीला नागरिकांनी फोडून टाकलेलं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तिकीट घर जे आहे, तिकीट घराच्या काचा या पूर्णपणे फोडण्यात आलेल्या आहेत। आंदोलकांची मागणी होती, त्या मागणीसाठी सातत्याने गिरीश महाजन आहेत, ज्येष्ठ मंत्री, ते स्वतः बदलापूरचे इथे आले। साहेब, तुम्ही स्वतः पाहणी केलेली आहे, पोलिसांसोबत चर्चा देखील केलेली, काय सांगा? गेल्या दुपारपासून मी या ठिकाणी आहे। वारंवार आपण सगळ्या आंदोलकांना विनंती केली, त्यांचा राग खरं म्हणजे खरा आहे, पण रेल्वे जाऊ देणार नाही, इथे झोपून राहू। लाखो लोक आहेत, प्रवासी आहेत, पण त्यात मुलं आहेत, मुली आहेत, महिला आहेत, विशेष करून रुग्ण आहेत, डॉक्टर आहेत, सगळ्यांची अडचण होते आणि लाखो लोक अडकून पडलेले आहेत। त्यामुळे मी त्यांना वारंवार विनंती केली की बाबा आपण हा ट्रॅक मोकळा करा, आपण सांगितलेल्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही सगळ्या मान्य करतो आहोत, सगळ्या मान्य झालेल्या आहेत, पण त्याला इथे जागेवर आमच्याकडे द्या ना, आम्ही त्याला इथेच मारून टाकू। मला वाटतं अशी मागणी आपल्याला मान्य करता येत नाही। शेवटी कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे। भावना त्यांची संतप्त आहे, खरं आहे, आमच्या मनामध्ये तीच भावना आहे आणि त्यांनी असं कृत्य केलेलं आहे। पण शेवटी आपल्याला सगळं हे आंदोलन होत असताना लाखो लोकांचा विचार करायचा आहे, मला असं वाटतं। आणि म्हणून मग आम्ही आता कुठे लाठीचार्ज वगैरे केला नाही, पण खूप 10 तास झाले ते रेल्वे ट्रॅक थांबून ठेवलं। पहिल्यांदा मला असं वाटतं असं आंदोलन झालं असेल रेल्वेमध्ये, एवढं रेल्वेच्या ट्रॅकवर। आणि म्हणून आता प्रेमाने थोडं सौम्य, थोडं लोटालोटी करून आम्ही आता हा प्रश्न मिटवलेला आहे। खूप स्थानिकांचा उद्रेक जो दिसून येतो, संतप्त भावना आहेत नागरिकांच्या। ते संतप्त भावना आहे, खरं आहे ना, त्याच्याबद्दल काही दुमतच नाही, पण सगळ्या मागण्या मान्य केल्यावर त्याला इथेच फाशी लटकवा, आमच्या समोर आणून आम्ही त्याला मारून टाकतो असं आपल्याला करता येत नाही, असं कुठेही कायद्यामध्ये नाहीये। त्यामुळे त्याला शिक्षा नक्की होईल, त्याला अतिशय कडक शिक्षा होईल। फास्टॅगमध्ये आपण टाकलाय, उज्ज्वल निकम यांची तर घोषणा थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी करतील, त्यांना त्यांची नेमणूक पण त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणून मला असं वाटतं की थोडा लोकांचा विचार करून, प्रवाशांचा विचार करून आपण हे आंदोलन थांबवलं पाहिजे, आमची विनंती होती। पण मला वाटतं आता ते थोडं सरळ आंदोलन थांबलेलं आहे। तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलले होते, तर आपण पाहतो की मंत्री गिरीश महाजन हे बदलापूर रेल्वे स्थानकाच्या इथे पोहोचलेले आहेत। त्यांनी पोलिसांशी देखील बातचीत केली आहे, लोहमार्ग पोलिसांशी देखील बातचीत केलेली आहे आणि स्थानिक नागरिकांशी देखील बातचीत करण्याचा ते प्रयत्न करतात। सर्व नागरिकांना ते शांत राहण्याचं आवाहन करतात, कारण मुंबईची लोकल सेवा जी आहे, ती मुंबईची लाईफलाईन आहे, ती सुरळीत सुरू झाली तर सर्वसामान्य नागरिकांना त्यातून प्रवास करता येईल, त्यांना आपापल्या घरी आणि कार्यालयाच्या ठिकाणी पोहोचता येईल। मात्र अजूनही रेल्वे ठप्प आहे, ती सर्वात प्रथम सुरू करण्याला प्राधान्य जे आहे ते दिले जाते। स्थानिक नागरिकांचा उद्रेक आहे, त्यांच्या भावना जे त्यांचा आदर केला पाहिजे, मात्र कायदा सुव्यवस्था जी आहे ती बिघडवून कायदाच आपल्या हातामध्ये घेणं हे कितपत योग्य आहे, असा देखील प्रश्न जे आहेत मंत्री उपस्थित करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन खोबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर चिमुकल्यांना नक्कीच न्याय मिळणार असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। जी आंदोलकांची भावना आहे तीच आमची सुद्धा भावना आहे, मात्र हे राज्य कायद्यानं चालतं आणि त्यामुळे कायदा मोडणार नाही। SIT नेमली आहे, दोषींवर कारवाई होईलच असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। सध्या आपण ही 2 दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून STची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि काही वाहनांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच हे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उतरले होते, शाळेच्या बाहेर देखील त्यांनी आंदोलन केलं, शाळेमध्ये देखील तोडफोड केली आणि त्यानंतर वाहनांची देखील आंदोलकांकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। संपूर्ण दिवसभर आंदोलकांचा, बदलापूरकरांचा हा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालेला आहे। सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून कशा प्रकारे या ST बसची तोडफोड करण्यात आली आहे आणि काही वाहनांचं देखील नुकसान झालंय। वाहनांची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे, त्याच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण बदलापुरात किंवा बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांनी लाठीचार्ज करून या आंदोलकांना सध्या रेल्वे ट्रॅकवरून पांगवलेला आहे, त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आणि पोलीस प्रशासनाचे प्रयत्न असतील असं पोलीस प्रशासनानं सांगितलेलं आहे। मात्र संतप्त आंदोलकांनी आज पोलिसांवर दगडफेक देखील केलेली आहे आणि काही आंदोलकांना सध्या आता ताब्यात घेतलेलं आहे। मात्र या संपूर्ण दगडफेकीत काही पोलीस आणि आंदोलकही जखमी झालेले आहेत। अनेक आंदोलक हे पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत। सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय, कशा प्रकारे आज संपूर्ण दिवसभर बदलापूरकरांचा उद्रेक झालाय। आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली आणि त्यानंतर आंदोलकांना
पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। खरं तर सकाळपासूनच किंवा दुपारपासूनच पोलीस प्रशासन या आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता, त्यांना मागे हटण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत होता। मात्र आंदोलक हे आपल्या मागणीवर ठाम होते। त्यांची मागणी काय होती तर आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि ती आमच्या समोर द्यावी आणि आजच्या आजच द्यावी अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली होती आणि सकाळपासून ते या मागणीवर ठाम होते। मात्र त्यामुळेच आता पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे आणि या सगळ्या आंदोलकांना पांगवलेला आहे। मात्र आंदोलकांनी दगडफेक देखील केलेली आहे आणि या संपूर्ण दगडफेकीत काही पोलीस जखमी झालेले आहेत, काही आंदोलक देखील जखमी झालेले आहेत, काही आंदोलकांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून एसटीची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे, काही गाड्यांच्या काचा आंदोलकांनी फोडलेल्या आहेत, संतप्त आंदोलकांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण दिवसभर आज बदलापूरकरांचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेला आहे। कशा प्रकारे बदलापूरकरांनी हे आंदोलन केलेलं आहे, रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर मागे हटण्याचं नाव घेतलं नाही। संपूर्ण दिवसभर पोलीस प्रशासन आंदोलकांची समजूत काढत होता, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून सुरू होता। मात्र आंदोलक हे त्यांच्या मागणीवर ठाम होते आणि त्यानंतर आंदोलकांनी दगडफेक देखील केली। या दगडफेकीमध्ये काही पोलीस देखील जखमी झालेले आहेत आणि काही आंदोलक देखील जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना पांगवण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे आणि त्यानंतर आता रेल्वे ट्रॅक पोलिसांकडून खाली करण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर लोकल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाचा आणि रेल्वे प्रशासनाचा असणार आहे। सध्याची ही दोन दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून कशा प्रकारे दगडफेक करण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि हे रस्ते किंवा रेल्वे ट्रॅक खाली करण्याचा प्रयत्न केला आणि ठिकठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त बदलापुरात वाढवण्यात आलेला आहे, कारण आंदोलकांनी रस्त्यावर काही गाड्यांची तोडफोड देखील केलेली आहे आणि त्यामुळेच बदलापूर रेल्वे स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी उदय जाधव पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, सध्या तरी पोलिसांनी या आंदोलकांना पांगवलेलं पाहायला मिळतंय, मात्र आता आंदोलकांची पुढची भूमिका काय आहे, तिथे काय सध्या स्थिती आहे? आंदोलक खरं तर काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे। आपण आता बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहोत। आपण इथे पाहू शकतो जिथे लोहमार्ग पोलीस ठाणे आहे त्या ठिकाणचा परिसर जो आहे तो आपण इथे पाहू शकतो। लोहमार्ग पोलीस जे आहेत ते देखील इथे आलेले आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आहेत ते देखील इथे मोठ्या संख्येने आहेत। मात्र जर रेल्वे स्थानक आणि रेल्वेचं जर आपण FOV पाहिलं, ब्रिज पाहिलं, तर सर्वत्र आता जे नागरिकांना इथून बाहेर काढण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। स्थानिक रहिवाशांचा जो उद्रेक जो आहे तो मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण रेल्वे स्थानक जे आहे ते रिकामं करण्यात आलेलं आहे। मात्र पोलीस जे आहेत ते फक्त आपल्याला या स्थानकावरती इथे दिसत आहेत। रेल्वे वाहतूक जी आहे ती अद्यापही सुरळीत झालेली नाही आहे आणि त्यामुळे एक कठीण प्रसंग जो आहे तो बदलापूरमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे। संपूर्ण बदलापूर स्थानक आपण इथे पाहू शकतो, चारी बाजूला पूर्णपणे शुकशुकाट दिसतोय। फक्त पोलीसच या बदलापूर रेल्वे स्थानकावरती पाहायला मिळतात। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला इथे मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते भरलेले आपल्याला इथे प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळतात। मात्र आज सकाळपासूनच जो काही स्थानिक नागरिकांचा उद्रेक झालेला आहे त्यामुळे कठीण प्रसंग जो आहे तो इथे निर्माण झालेला आहे। इथे आता काही वेळापूर्वीच मंत्री गिरीश महाजन हे इथे पाहणीसाठी आलेले आहेत आणि त्याचबरोबर थोड्याच वेळात दीपक केसरकर जे आहेत शिक्षण मंत्री ते देखील इथे पोहोचणार आहेत। जसं की आपण इथे पाहतोय की रेल्वेचे काही कर्मचारी जे आहेत ते इथे जिथे दगडफेक झालेली आहे त्या ठिकाणी थोडं डागडुजीचं काम जे आहे त्यांनी सुरू केलेलं आहे। जे बाकडे बसण्याचे जे उचकटून बाहेर फेकण्यात आले होते त्यांना सरळ करण्याचं काम इथे सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो इथे जमा झालेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि चारी बाजूला आपण पाहिलं तर शुकशुकाट आहे। मोठ्या प्रमाणात दगडफेक जी आहे ती देखील इथे करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक आपत्कालीन परिस्थिती जी आहे ती इथे निर्माण झालेली आहे। सर्वात प्रथम रेल्वे सेवा जी आहे ती सुरळीत करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि ती सुरळीत करण्यासाठीच आता प्रशासन जे आहे ते स्थानिक नागरिकांशी देखील चर्चा करताना पाहायला मिळते आहे। मात्र नागरिकांच्या भावना अतिशय संतप्त आहेत। जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि संवेदनशील अशी आहे। त्यामुळे साहजिकच नागरिकांचा उद्रेक जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। पुढच्या काही वेळातच इथे स्थानिक नागरिक जे आहेत त्यांच्याशी इथे चर्चा करून त्यांची समजूत काढून लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत सुरू करण्याला प्राधान्य जे आहे ते इथे दिलं जाणार आहे। आता पुढच्या काही वेळात इथे जी परिस्थिती बिघडलेली आहे ती पुन्हा एकदा सुरळीत करण्याची जबाबदारी जी आहे ती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर असणार आहे, स्थानिक प्रशासनावरती असणार आहे, त्यापैकी जे मंत्री आले त्यांच्यावरती देखील असणार आहे। पुढच्या काही वेळात आता काय घडतं हे आता पाहावं लागेल। उदय, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात तर यश आलेलं आहे, रेल्वे ट्रॅक सध्या खाली करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता
बरेच जण आहेत जे बदलापूरला आपल्या घरी जाण्याच्या दिशेने निघालेले आहेत मुंबईवरून, मात्र त्यांना काही कल्पना नाहीये नेमकं काय घडतंय काय नाही घडतंय। त्यामुळे रेल्वे सेवा साधारण कधीपर्यंत सुरू होईल याबाबत काही रेल्वे प्रशासनाकडून किंवा पोलीस प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे का? रेल्वे सेवा जी आहे ती अद्याप सुरळीत झाली नाहीये, मात्र लवकरात लवकर ती पूर्ववत करू असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। मात्र सुरक्षा जी आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे स्थानिक पोलीस जे आहेत ते पूर्णपणे हा ट्रॅक जो आहे तो कधी दिल्लीला आहेत, पण ते पण लक्ष ठेवून या परिस्थितीवर आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता जवळपास परिस्थिती निवडलेली आहे। कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय रंग याला देऊ नये। माझी लाडकी बहिणीचे बोर्ड माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन सकाळपासून माझी लाडकी बहिणीचे बोर्ड घेऊन काही मंडळी तेवढीच मंडळी ती सकाळपासून तीच आहे, जशी की रोजंदारीने लावलीत का आम्हाला हे बरोबर आवडलं नाही। ते बोर्ड घेऊन रात्री छापले गेलेत, प्रिंटिंग प्रेसवरून निरोप आला की तुमचे असे बोर्ड छापले जात आहेत, तर हे योग्य आहे का? मला वाटतं घटना एवढी तीव्र आहे, इतकी गंभीर आहे आणि त्याचा आपण राजकीय फायदा उगाच घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये मला असं वाटतंय। देखो 10 घंटे से ये आंदोलन चल रहा था, जो घटना घटी उसका तो निषेध हमने सबने किया। मैं खुद यहाँ दोपहर से आकर बैठा हूँ, सभी जो आंदोलन करता है उनके साथ में मैंने बातचीत की, 1 घंटा मैंने उनके साथ में बातचीत की। मैंने उनको रिक्वेस्ट भी की थी कि भाई आप रेलवे ट्रैक थोड़ा खाली कर देंगे तो अच्छा रहेगा। उनकी जो भी मांगे थी, जैसे ये केस फास्ट ट्रैक में दे दो, दे दी। उज्ज्वल निकम है एडवोकेट, उनकी नियुक्ति करो, वो भी हमने कर दी। उसमें उन्होंने कहा कि स्कूल के जो टीचर्स है प्रशासक है उनके ऊपर कार्रवाई करो, वो भी हमने कर दी। या केस दर्ज करने के लिए 10-11 घंटे लेट हो गए, पुलिस ऑफिसर पे कार्रवाई करो, वो भी हमने कर दी। सभी मांगे हमने पूरी कर दी। शासन को भी यही चाहते हैं, हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यही चाहते हैं कि सख्त से सख्त कार्रवाई ये आरोपी के ऊपर होना चाहिए और हमने किया है। उसके बावजूद सब यहाँ आंदोलनकर्ता जो थे वो कह रहे थे कि उसको यही लाओ आरोपी को और ये हमारे सामने हमारे पास दे दो या फिर उसको यही फांसी लटका दो। अभी ये ऐसा हम लोग नहीं कर सकते, हम लोग ऐसा नहीं कर सकते, क्योंकि यहाँ ऐसा कोई किसी को जरूरत नहीं कि भाई किसी ने गुनाह किया वही जगह पे उसको मार दो, ऐसा। सर, मंत्री गिरीश महाजन म्हणतात की विरोधक जे आहेत ते राजकीय रंग देतात या घटनेला। काय राजकीय रंग दिला? हे लोक काय राजकीय पक्षाचे घ्या मुली या काय राजकीय पक्षाचे आहे या? मग यांना जर लाठी लागली तर आम्ही पाहायला जाऊ नये का? पत्रकार एका महिला पत्रकाराने विषय लावून धरला, हा वामन म्हात्रे इथला शिंदे गटाचा, तो म्हणतोय त्या महिला पत्रकारीला की तुझ्यावर बलात्कार झालाय का म्हणून। हे बघा हे सत्ताधारी